नमस्कार मित्रांनो, माझे नाव शिवकुमार गायकवाड. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील रहस्यमय ठिकाण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत व ते कोणकोणते. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, पाहूया ते कोणकोणते ठिकाण आहेत. मित्रांनो, आपल्याला घाबरायला आवडतं. आता तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला? अहो, खरंच आपल्यातले काही लोक असे असतात की त्यांना घाबरायला फार आवडतं. उदाहरण घ्यायचं झालं तर आता बघा ना, एखादा चित्रपट प्रदर्शित होतो. आपल्याला ठाऊक असतो की तो चित्रपट भूताचा आहे, भीतीदायक आहे, रहस्यमय आहे. तरी देखील आपण पैसे देऊन ही भीती विकत घेतो. आहे की नाही गंमत? मॉलमध्ये देखील आजकाल गोस्ट हाऊस पाहायला मिळतात. आपण पैसे देऊन तिकीट काढून जातो आत स्वतःला घाबरवायला. हा मंडळी ह्युमन अर्थात मानवी स्वभाव असं आपण म्हणू शकतो. आवडतं आपल्याला घाबरायला. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात देखील अशी काही ठिकाणे आहेत ज्याबद्दल बऱ्याच रहस्यमय आणि भूताटक्की गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. या लेखात अशाच काही ठिकाणाबद्दल आपल्याला अवगत करत आहोत, म्हणजेच व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील रहस्यमय ठिकाणे. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया ते कोणकोणते रहस्यमय ठिकाणे आहेत. शनिवारवाडा, पुणे तिथे काय उणे? अगदी खरे मित्रांनो, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पेशव्यांचा शनिवारवाडा अतिशय प्रसिद्ध अशी वास्तू आहे. या शनिवारवाड्याला घेऊन अनेक रहस्यमय कथा नेहमी ऐकायला मिळतात. या शनिवारवाड्यात नारायणराव पेशव्यांना रघुनाथरावांनी धरायचे आदेश दिल्यानंतर आनंदीबाईंनी धमाचा केला आणि त्यांना जीवानिशी मारण्यात आले. त्यांच्या शेवटच्या किंकाळ्या, काका मला वाचवा, आज देखील या वाड्यात ऐकायला मिळतात. या महालात त्यांची आत्मा भटकत असल्याचे सुद्धा बरेच जण सांगतात. त्याच्या रडण्याचा ओरडण्याचा आवाज कित्येकाने ऐकायला सुद्धा सांगितले जाते. पुण्यासारख्या आधुनिक शहरात आज देखील ही वास्तू एक रहस्य होऊन उभी राहिलेली आहे. चला तर मित्रांनो, दुसरी बघूया ठिकाण ते कोणते. मुंबई येथील डिसूजा चाळ. मुंबईत पूर्वी प्रचंड प्रमाणात चाळी अस्तित्वात होत्या. या चाळींची राहणीमानाची आपली एक वेगळीच संस्कृती होती. कोणीही कधीही कोणाच्या घरात डोकावू शकत होते. एका कुटुंबाकडे आलेले पाहुणे संपूर्ण चाळीचेच पाहुणे असायचे. कालांतराने या चाळी पडून येथे मोठ्या मोठ्या इमारती आणि मॉल्स उभे राहिले. परंतु आज देखील काही चाळी मुंबईत अस्तित्वात आहेत. मुंबई येथील डिसूजा चाळ येथील विहिरीत पाणी काढताना एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. ती महिला कित्येकांना आज देखील विहिरीजवळ फिरताना दिसत असल्याचे किस्से आहेत. त्या महिलेचा चेहरा फार बेसुरा आहे आणि भयावह असल्याचे पाहणाऱ्यांचे म्हणणे आहे. राजकीय हॉटेल लोणावळा. थंड हवेचे ठिकाण लोणावळा. बऱ्याच प्रमाणात पर्यटक या ठिकाणी फिरण्याकरिता आणि सुट्टीचा आनंद एन्जॉय करण्याकरिता इथे येत असतात. अशा या लोणावळ्यात एक प्रसिद्ध हॉटेल आहे, राजकिरण. या हॉटेलमधील तळमजल्यावर असलेली एक रूम, ज्यामध्ये जो कोणी राहतो तो दुसऱ्या दिवशी काही ना काही किस्सा घेऊनच हॉटेलच्या बाहेर पडतो. या हॉटेल रूममध्ये राहिल्यानंतर प्रवाशांचे म्हणणे आहे की रात्री अचानक हवा सुरू झाली, खिडक्यांचे पडदे उघडायला लागले. काही जण म्हणतात की
रात्री झोपल्यानंतर कोणीतरी बेडवरती चादर ओढल्याची देखील जाणवली जाते. प्रवाशांना या अनुभवानंतर ही रूम आता नेहमीकरता बंद करण्यात आली आहे. हॉटेल ताज मुंबई. मुंबईला आल्यानंतर ताज हॉटेल न पाहता कोणीही पर्यटन सहसा माघारी फिरत नाही. गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला विशाल समुद्र तर एका बाजूला आलिशान असे दिमाखात उभे असलेले हॉटेल ताज. सामान्य माणसाला या हॉटेलमधला खर्च तसा न परवडायचाच, पण निदान त्याच्या बाहेर उभे राहून फोटो काढण्याचा मोह त्याला आवरत नाही. असं हे ताज. पण ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे की ज्या वास्तुरचनेकाराने या हॉटेलची निर्मिती केली त्याचा मृत्यू या हॉटेलमध्येच झाला. असे वाचण्यात आले आहे की त्याने स्वतःला हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती, कारण तो ज्या पद्धतीने डिझाईन बनवण्यास इच्छुक होता तसे काही केले तयार झाले नाही. तेव्हापासून येथे येणाऱ्या पाहुण्यांचे मंडळीच्या मते या हॉटेलमध्ये नेहमी कोणीतरी सावली दिसत असते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अतिशय प्रसिद्ध असून सकाळ संध्याकाळ येथे येणाऱ्यांची बरीच संख्या आहे. मॉर्निंग वॉककरिता येथील मोठ्या प्रमाणात रहिवासी येत असतात. या ठिकाणी हवेत वेगात जाणाऱ्या सावल्या बऱ्याचदा दिसत असल्याचे कित्येकांचे म्हणणे आहे. कित्येकदा येथे उडणारे पक्षी अचानक गायब होतात किंवा मेलेले आढळतात. त्यांचे नेमके कारण अद्याप देखील कोणालाही सांगता आलेले नाही. मलबार हिल येथील टॉवर ऑफ सायलेन्स. मुंबईत मलबार हिल या चांगल्या नावाने गाजलेल्या भागात टॉवर ऑफ सायलेन्स हे पारशी लोकांचे कब्रस्तान प्रख्यात आहे. या अतिशय सुंदर अशा तरुणीला रात्रीच्या वेळी पाहिल्याचे लोक सांगतात. ही तरुण स्त्री येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबून लिफ्ट मागते. याशिवाय या ठिकाणी एका पारशी कुटुंबाला देखील नेहमी पाहिल्याचे लोक सांगतात. त्यांच्या या भागात कार अपघात झाला होता. हे कुटुंब आपली कार खराब झाल्याने सांगून इतरांना आपल्याकडे येण्यास आकर्षित करतात आणि मदतीकरिता विनंती देखील करतात. अनेकांना मदतीला ते विनंती करतात. अनेकांना यांचा कटू अनुभव असल्याची देखील उदाहरणे आहेत. मेडिकल कॉलेज नागपूर. नागपूरचे मेडिकल कॉलेज फार प्रख्यात असून गरीब जनतेकरिता ते वरदानापेक्षा कमी नाही. तेथे अतिशय कमी दरात आणि निःशुल्क उपचार होत असल्याचे नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. हे मेडिकल कॉलेज आणि तिथला परिसर नेहमीच एक रहस्य बनून राहिला आहे. अनेक कथा त्यामागे ऐकायला मिळतात. शवागार परिसर भूतिया परिसर म्हणून ओळखला जायचा आणि एक प्रेतात्मा या ठिकाणी भटकत असल्याच्या कहाण्या आजही कित्येक जण सांगतात. येथे शिकाऊ नर्सेसनी देखील आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे या वातावरणात अधिकच भीतीदायक वातावरणाची भर पडली. संध्याकाळ होताच हा परिसर निर्मनुष्य होऊ लागतो. मित्रांनो, आपण व्हिडिओची माहिती तर सांगत आहोत, परंतु मलाही भीती वाटत आहे. तुम्हाला कसं वाटतं? भीती वाटते की नाही ते सांगा कमेंटमध्ये. मुकेश मिल्स कुलाबा मुंबई. अनेक आत्मांचे निवासस्थान म्हणून कुलाबा येथील मुकेश मिलकडे पाहिले जाते. अत्यंत भयग्रस्त जागा असून त्यामुळे
सहसा कोणीही येथे येण्यास धजत नाही. पूर्वी येथे अनेक रहस्यमय आणि भूताटकी चित्रपटांचे चित्रीकरण होत असे, पण आत्ता या मिलमध्ये चित्रीकरण करायचे जरी म्हटले तरी संपूर्ण टीमच्या अंगावर काटे उभे राहतात. येथे यांना अनेक विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते. त्या कलाकारांनी येथे चित्रीकरणादरम्यान अनेक भयप्रद अनुभव घेतले आहेत. ते तर त्यांच्या नावाने देखील कापतात दिसतात. भारतातील भयग्रस्त जागांमध्ये मुकेश मिल्सचा समावेश नेहमीच अग्रक्रमांकावर आहे. ग्रँड पॅराडाईस टॉवर मुंबई. या टॉवरच्या निर्मितीनंतर आजतागायत येथे जवळपास 20 लोकांनी आत्महत्या केली आहेत. लहान मुलांपासून तर वृद्ध लोकांपर्यंत लोकांच्या आत्महत्या या इमारतीवरून आजतागायत झाल्या आहेत. कित्येकांनी तर आपल्या मुलासमेत खिडकीमधून उडी घेऊन जीवन संपवले आहे. येथे घरकाम करणाऱ्या कामगार बायांनी देखील आत्महत्या केल्याचे किस्से आहेत. या सर्व घटनांमागे एक दुष्ट शक्ती कार्यरत असल्याचे देखील येथे बोलले जाते. सगळ्यात जास्त आत्महत्या येथील 8व्या मजल्यावरून झाल्या आहेत. अशा घटना जास्त घडल्या की ते ठिकाण आपोआप भयाने ग्रासले जाते. शासकीय स्त्री रुग्णालय अकोला. अकोल्यातील शासकीय रुग्णालय देखील या गोष्टीमुळे चांगलेच नावाजलेले आहे. अमावस्या पौर्णिमा या काळात येथे चित्रविचित्र घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात. या ठिकाणी एका वॉर्डमध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असून तिची आत्मा आज देखील दिसत असल्याचे सांगतात. त्या वॉर्डकडे आज देखील नर्सेस जाताना घाबरतात. सायंकाळी रात्री येथे कुणी एकटे दुकटे जाण्याची हिंमत देखील करत नाहीत. बरेच जण येथे अनेक शापित व्यक्तींचा संचार असल्याचे अनुभव वारंवार करत असतात. या सर्व घटना ऐकण्यात आल्या आहेत. सांगोपांगी घटना असल्याने त्यात एवढी तोंड तेवढे अनुभव असे आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील रहस्यमय ठिकाणे पाहिलेले आहेत. तर इथेच आपण आपला व्हिडिओ समाप्त करूया. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व विचित्र म्हणजेच रहस्यमय ठिकाणामध्ये.